सुप्रभात, जय शिवराय. आणि आठवड्यानंतर पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे. डिम 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 डिम. पाहू शकता तुम्ही. आणि घरामध्ये पाहू शकता अभिजित भट्टाचार्य यांची छानपैकी गाणी सकाळी सकाळी लागलेली आहेत. मुझे तुम याद आओ. आणि आपण पाहू शकता तुमच्या विहिरीमध्ये कसे छानपैकी लाल कमल फुललेले आहेत. 1 2 3 पाहू शकता. तर चला आता आपण जाऊया मंदिरात. आणि त्या दिवशी आपण वृक्षारोपण केला होता. आणि हा पाण्याचा बाटला चुकून आमच्या गाडीमध्ये आला. मंदिराचा आहे, मंदिर ट्रस्टचा. तर आपण 4 दिवसापूर्वी जे वृक्षारोपण केलं आहे तिथून पाऊस पण गेला होता. पाहू आता किती झाडं जगल्यात, किती मेलेत. आमच्या गार्डनमधला छोटासा धबधबा. आणि जशी मंदिराच्या पायऱ्यानं सुरुवात केली, हा पाहू शकता तगडीच किती फुलं आलेली आहेत. बापरे, जबरदस्त. पूर्ण सफेदच झालं आहे. आपण आलो आता आपल्या मंदिर परिसरात. आणि पाहू शकता सगळीकडे हिरवगार. आणि आपण 4-5 दिवसापूर्वी जे वृक्षारोपण केलं होतं, पण त्या दिवसापासून पाणीच गायब झाला होता, पाऊस गायब झाला होता. तर पाहू आपण आता किती झाडं जगलेत. आणि किती मेलेत. जी मेली असतील त्यांच्या जागी पुन्हा आणून लावू आपण. पण जेवढी लावल्यात तेवढी तर दिसतात जिवंतच. हा थोडा कोमेजला आहे, पण होईल तो नीट. ह्याच्या पाठीमागच्या भागात बघू आता आपण. तर पाहू शकता आपण जे भरपूर पेरू आणले ते पेरूची रोपं ती बघा अशी उन्हामुळं पूर्ण पानं सुकलेत. त्याची पण सुकलेत. इथे पण पाहू शकता तुम्ही. बायचान्स ती जगली तर जगतील, पण नाही जगली तरी आपण त्याच्या जागी दुसरी आणून लावू. जांभूळ पाऊसच नाही त्यामुळं ती झाडं सुकलेत, पानं सुकलेत. झाड जिवंत असेल. आणि जेवढी मरतील तेवढी पुन्हा आणून लावू आपण तिथे. खूप जवळ लावल्यात. जांभूळ, सीताफळ, जांभूळ, पेरू, केली, पेरू, सीताफळ. तिकडे सीताफळ, जांभूळ आहेत. सगळ्या जांभळी, पेरू. इथे मोठी जांभूळ आहे. भरपूर झाडं लावलेत. पण आता बघू काय होतंय. पाऊस तर सुरू झाला आहे आजपासून. आणि ही 2-3 वर्षापूर्वी आम्ही लावलेली छान झालीत हा बाग आता. हाली जांभूळ
वांगणीचे मित्र आहेत सम्राट भाऊ देशमुख, त्यांच्या दाराची एक मोठा पल्साचं झाड आहे. तर त्यांनी 3 वर्षापूर्वी पल्साच्या एक गोणी भरून आपल्याला बिया दिल्या होत्या आणि त्या बिया आपण इकडं फेकल्या होत्या. आणि तो पाहू आपण आता पळस कसे तयार झालेत. बरेचसे जळून गेले कारण कधी कधी वणवा लागतो आणि भरपूर ज्या अडचणीमध्ये होते ते पाहू शकतो. 3 वर्षामध्ये पलस एवढा मोठा झाला आहे. आणि एकच नाही, 2 3 4 5 7 8 एकाच जागेवर इथे 8 आहेत, 9. तर सम्राट भाऊ गोणी भरून दिले होते. आणि आपण बहुतेक ह्या जंगलामध्ये पण म्हणजे चव्हाटेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या जंगलात पूर्ण खाट्यांचे तिथे फेकल्या होत्या. पाहू शकता भरपूर पल्साची झाडं झालेली आहेत. ही बघ, आणि थोड्या दिवसात ही मस्त मोठी होतील छानपैकी. हे बघा सम्राट भाऊ, तुम्ही दिलेलं बी वाया गेलं नाही. ते बघा तिकडे पाहू शकता तुम्ही किती झाडं झालेत पल्साची. चला पुढे जाऊ, अजून पुढे जाऊ आपण. हे एक आहे, तिथे पण भरपूर दिसतात तुम्हाला. हा एक आहे. शेमट हे बघा, म्हणजे 3 3.5 फूट आता झाले आहेत. तिकडे पण आहेत, ते तर भरपूर मोठा झाला आहे. असे या पूर्ण करवंदाच्या जालीमध्ये आम्ही बिया फेकलेल्या आहेत. ते बघा तो पण किती उंच झाला आहे, मस्त आहे. सम्राट भाऊ, तुम्ही दिलेले बिया वेस्टेज गेलेला नाही, खूप चांगला उपयोग झालेला आहे त्यांचा.